Welcome students. Today we are going to see some chemical properties of phenols. Okay, phenols काही chemical properties आहेत, ते properties आपल्याला स्टडी करायचे आहेत. आता केमिकल प्रॉपर्टी स्टडी करत असताना आपण पहिली जी केमिकल प्रॉपर्टी आपण जी स्टडी करणार आहे दॅट इज अबाउट द ॲसिडिक नेचर ऑफ फेनॉल. वेदर फेनॉल्स आर ॲसिडिक और दे आर बेसिक और दे आर न्यूट्रल. ओके, आता समजा आपण फेनॉल जर घेतले तर आपण फेनॉल्स लिहित असताना आपण असं लिहितो AR आणि OH. ठीक आहे, सो दीज आर फेनॉल्स. आता AR म्हणजेच ॲरोमॅटिक पार्ट आणि त्याला OH जोडला म्हणजे बेन्झिन रिंगला OH जोडला तर करस्पॉन्डिंग कंपाऊंड्स आर कॉल्ड एज फेनॉल्स. त्यांना आपण फेनॉल्स म्हणतो. म्हणजे फेनॉल्समध्ये तुम्हाला असं दिसेल की ही बेन्झिन रिंग आहे आणि या बेन्झिन रिंगला आपण OH ग्रुप जो आहे हा OH ग्रुप जोडला आहे. आता हा OH ग्रुप तुम्ही कुठेही जोडू शकता कारण बेन्झिन रिंगमध्ये जे 6 कार्बन ॲटम्स आहेत हे 6च्या 6 कार्बन ॲटम इक्वलंट आहेत. त्यामुळे तुम्ही OH ग्रुप कुठेही जोडू शकता. तुम्ही इथं जोडू शकता, इथं 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 कुठेही जोडू शकता. ओके, आता मी OH ग्रुप जो आहे तो इथं जोडलेला दाखवलाय. तर हे जे आहे हे फेनॉल आहे. आता हे फेनॉल जे आहे या फेनॉलमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला OH ग्रुप जो आहे हा OH ग्रुप दिसतोय. ओके, आता जर समजा आपण फेनॉलच्या रिॲक्शन स्टडी करत असताना ओके हा बॉन्ड ब्रेक जर झाला, ओके O आणि H मधला बॉन्ड ब्रेक झाला तर इट विल शो सर्टन प्रॉपर्टीज. ओके, आणि जर समजा हा बॉन्ड ब्रेक झाला तर इट विल शो सर्टन प्रॉपर्टीज. आपल्याला बघायचं आहे की नक्की कोणता बॉन्ड जो आहे तो बॉन्ड ब्रेक होतो आणि आपण फेनॉलचे केमिकल प्रॉपर्टीज आहेत ते आपण डिस्कस करू शकतो. आता मी मागाशी म्हटल्याप्रमाणे आपण काय करणार आहोत तर पहिल्यांदा ॲसिडिटी चेक करणार. फेनॉलची ॲसिडिटी जी आहे ती चेक करणार वेदर फेनॉल्स आर ॲसिडिक ऑर नॉट. ओके, आणि मग ॲसिडिटी चेक करणार म्हणजेच काय तर आपल्याला ॲसिडच्या काही टेस्ट आहेत, ह्या टेस्ट आपल्याला बघायला लागतील. आणि मग या टेस्टमध्ये सगळ्यात पहिली टेस्ट जी आहे दॅट इज लिटमस टेस्ट. ओके, मग लिटमस टेस्ट जी आहे ती लिटमस टेस्ट आपण चेक करू. आपण इयत्ता 7वी 8वी पासून बघतोय की ॲसिड म्हणजे काय हे चेक करत असताना आपण पहिल्यांदा काय केलं होतं तर लिटमसची टेस्ट जी आहे ती लिटमसची टेस्ट आपण बघितलेली होती. आणि मग आपल्याला माहिती आहे की ॲसिड इज एनी सबस्टन्स विच चेंजेस ब्लू लिटमस टू रेड लिटमस. ओके, म्हणजे लिटमस पेपर जो आहे तो ब्लू लिटमस जो आहे तो रेड जर करत असेल तर ते कंपाऊंड जे आहे ते कंपाऊंड ॲसिडिक असतं. ओके, मग जर समजा आपण फेनॉल घेतला तर फेनॉल जे आहेत हे पाण्यामध्ये अत्यंत कमी सोल्युबल आहेत पण थोडेसे सोल्युबल आहेत. त्यामुळे आपण फेनॉलचं जर ॲक्वियस सोल्युशन जर तयार केलं आणि त्याच्यामध्ये जर समजा आपण ब्लू लिटमस जर आपण टाकला तर दॅट चेंजेस टू रेड लिटमस. ओके, म्हणजे द चेंज ऑफ ब्लू लिटमस फ्रॉम ब्लू टू रेड विच सजेस्ट दॅट फेनॉल्स आर ॲसिडिक. ओके, म्हणजे फेनॉलची ॲसिडिक प्रॉपर्टी जी आहे ती ॲसिडिक प्रॉपर्टी आपण ब्लू लिटमसनी सांगू शकतो की फेनॉल्स हे आहेत हे ॲसिडिक आहेत. ओके, म्हणजे आपण पहिली एक इव्हिडन्स दिला की फेनॉल जे आहेत फेनॉल्स हे ॲसिडिक आहेत. ओके, आता दुसऱ्या इव्हिडन्सबद्दल आपण चर्चा करू सोडियम बायकार्बोनेट बरोबर. ओके, आता सोडियम बायकार्बोनेट कोणतेही ॲसिड ज्या वेळेला आपण घेतो ओके आणि त्याच्यामध्ये आपण सोडियम बायकार्बोनेट टाकतो. उदाहरणार्थ समजा तुम्ही हे घेतलं HCl घेतलं. ओके, आणि याच्यामध्ये जर समजा तुम्ही सोडियम बायकार्बोनेट टाकलं NaHCO3. आपल्याला माहिती आहे की HCl इज अन ॲसिड. ओके, HCl ॲसिड आहे त्यामध्ये मी सोडियम बायकार्बोनेट टाकलं. सोडियम बायकार्बोनेट जो आहे हा बेस आहे. सो ॲसिड रिॲक्ट्स विथ बेस अँड यू गेट NaCl प्लस H2O. ठीक आहे, प्लस CO2 म्हणजे you get effervescence of carbon dioxide. Okay, so when acid reacts with sodium bicarbonate you get effervescence of carbon dioxide. मग तसं जर समजा आपण जर फेनॉल घेतलं आणि फेनॉल मध्ये जर मी सोडियम बायकार्बोनेट टाकलं दॅट इज NaHCO3 तर आय शुड गेट द इफर्वेसन्स ऑफ CO2. ओके, मला CO2 चे इफर्वेसन्स जे ते इफर्वेसन्स मला मिळाले पाहिजे. आता इथं इफर्वेसन्स मिळत नाहीत म्हणजे नो इफर्वेसन्स. म्हणजे दुसरी आपण ॲसिडच्या प्रॉपर्टीबद्दल बोलायला गेलो त्यावेळेला असं आपल्या लक्षात आलं की सोडियम बायकार्बोनेट बरोबर जर इफर्वेसन्स मिळाले तर ते कंपाऊंड ॲसिडिक असतं. आता इथं फेनॉलमध्ये मी सोडियम बायकार्बोनेट टाकल्यानंतर इफर्वेसन्स मिळत नाही म्हणजे फेनॉल्स हे ॲसिडिक आहेत किंवा नाही याबद्दल आपल्याला शंका जी आहे ती शंका निर्माण होऊ शकते. ओके, त्याच्यानंतर आपण बघू
पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्या लिटमसला आपल्याला फेनॉलिक कॅरेक्टर, फेनॉल जे ते ऍसिडिक कॅरेक्टर दाखवते असं आपण म्हटलं. दुसऱ्या ह्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेटला आपल्याला इफरवेसन्स मिळत नाहीये. ओके, म्हणजे पुन्हा शंका जी आहे ती शंका निर्माण झाली. आता आपण असं करूया की स्ट्रॉंग बेस वापरू. ओके, स्ट्रॉंग बेस म्हणजेच काय, तर आपण फेनॉल घेऊ आणि त्या फेनॉलमध्ये आपण NaOH टाकू. मग समजा मी ऍसिड कोणतंही घेतलं आणि त्याच्यामध्ये जर समजा मी NaOH टाकलं, म्हणजे स्ट्रॉंग बेस मी जर टाकला HCl प्लस NaOH, मला NaCl मिळतं आणि H2O मिळतं. ठीक आहे, म्हणजे इथं जे आहे इथं न्यूट्रलायझेशन होतं. एनी ऍसिड व्हेन इट रिएक्ट्स विथ NaOH वी गेट NaCl सॉल्ट अँड वॉटर. मग तसं फेनॉलच्या बाबतीमध्ये जर आपण करायला गेलो, आपण जर समजा फेनॉल घेतलं आणि त्याच्यामध्ये जर NaOH टाकलं, ओके, इथं आपल्याला हा प्रॉडक्ट मिळतो ONa. ठीक आहे, म्हणजे हा H बदलून जातो, त्या ठिकाणी Na येतो आणि हा H आणि OH म्हणजे H2. म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला सॉल्ट मिळालेलं आहे, सॉल्ट आणि वॉटर. सो वेन फेनॉल रिएक्ट्स विथ स्ट्रॉंग बेस लाईक NaOH वी गेट सॉल्ट, दॅट इज सोडियम फेनॉक्साइड प्लस वॉटर. म्हणजे आता पुन्हा एकदा इथं असं दिसतंय की फेनॉल ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतं, जसं HCl ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतं आणि सॉल्ट आणि वॉटर देतं, तसं फेनॉल ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतं आणि आपल्याला सॉल्ट आणि वॉटर जे आहे ते सॉल्ट आणि वॉटर मिळतं. म्हणजे फेनॉलच्या बाबतीमध्ये आपल्याला असं दिसतंय की काही रिॲक्शन जे आहे त्या फेनॉल ऍसिडिक प्रॉपर्टीज दाखवतं. ओके, उदाहरणार्थ लिटमस पेपरची टेस्ट असेल किंवा NaOH ची टेस्ट असेल, आपल्याला फेनॉल जे आहे ते ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतं. परंतु सोडियम बायकार्बोनेट बरोबर मात्र इफरवेसन्स मिळत नाही, त्यामुळे तिथं फेनॉल ऍसिडिक कॅरेक्टर दाखवत नाही. मग आता फेनॉल हे ऍसिड आहे किंवा नाही, ओके, हे जे आहे हे आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही. आपण असं म्हणूया की काही रिॲक्शन्स मध्ये तुम्हाला फेनॉल हे ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतं, त्यामुळे फेनॉल हे वीकली ऍसिडिक आहे असं आता सध्या तरी आपलं स्टेटमेंट जे ते स्टेटमेंट असेल. म्हणजे फेनॉल्स आर वीकली ऍसिडिक्स, म्हणजे फेनॉल्स आर वीक ऍसिड्स. ओके, असं आपण स्टेटमेंट जे ते स्टेटमेंट आपण करू शकतो. ओके, आता फेनॉल हे ऍसिडिक आहे तसं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला ऍसिडच्या काही थेरीज ज्या सायंटिस्टने मांडलेल्या होत्या त्या थेरीज प्रमाणे आपल्याला विचार करायला लागेल की फेनॉल हे ऍसिडिक आहेत किंवा नाही. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची थेरी की जी आपण 9वी मध्ये स्टडी केली होती, दॅट इज अरेनियस कन्सेप्ट. ओके, सो अकॉर्डिंग टू अरेनियस कन्सेप्ट, acid is any substance which gives H plus ions in aqueous solution. Okay, so acid is any substance which gives H plus ions in aqueous solution. Aqueous solution मध्ये H plus ions जर मिळत असतील तर त्यांना आपण काय म्हणतो, तर ऍसिड म्हणतो. आता फेनॉलच्या बाबतीमध्ये आपण विचार करूया की फेनॉल हे aqueous सोल्युशन मध्ये H plus ions देतं किंवा नाही. ओके, मी जर समजा फेनॉल घेतलं, दिस इज फेनॉल. ओके, आणि मी याचं ॲक्वियस सोल्युशन तयार केलं. ओके, मी याचं ॲक्वियस सोल्युशन तयार केलं तर काय होतं, तर व्हेन यू प्रिपेअर ॲक्वियस सोल्युशन ऑफ फेनॉल, ओके, इथं बॉन्ड बिटवीन O and H is broken and you get this O minus and H plus. ठीक आहे, O मायनस आणि H प्लस, आणि हा जो H प्लस जो आहे तो पाण्याबरोबर कंबाईन होऊन आपल्याला H3O प्लस आयन जे आहे ते मिळतात, की ज्याला आपण हायड्रोनियम आयन असं देखील म्हणतो. ओके, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की फेनॉल जे आहेत हे ऍसिडिक आहेत. Okay, so phenols are acidic because in aqueous solution it gives H plus ions or H3O plus ions. H plus म्हणा किंवा H3O म्हणा, कारण ह्या H2O ला आपण H plus टाकलं की ते होतं H3O plus, की ज्याला आपण हायड्रोनियम आयन म्हणतो. मग हायड्रोनियम आयन म्हणा किंवा H plus आयन म्हणा, काही म्हटलं तरी देखील चालू शकेल. म्हणजे आता फेनॉल जे आहेत हे ऍसिडिक आहे, याला आपल्याला जास्ती प्रमाणामध्ये पुरावे जे आहेत ते पुरावे आता मिळायला सुरुवात झालेली आहे. पण हे जे आपल्याला फेनॉक्साइड आयन जे मिळालेलं आहे, ओके, आणि कोणामुळे मिळाले, तर पाण्यामध्ये आपण ज्या वेळेला फेनॉल मिक्स करतो त्यावेळेला त्यातला
एच जो आहे तो एच बाजूला जातो एच प्लस आयनच्या स्वरूपात म्हणजे H3O प्लस आयनच्या स्वरूपात आणि म्हणून आपण फेनॉक्साईड आयन जे तयार झालेलं आहे हे फेनॉक्साईड आयन तयार झाले म्हणजे थोडक्यात काय तर फेनॉल जे आहे हे ॲसिडिक बिहेवियर जे ते बिहेवियर दाखवतं असं आपण आता म्हणू शकतो कारण आपल्याला जास्त एव्हिडन्स मिळायला लागले की फेनॉलच्या ॲसिडिक कॅरेक्टरबद्दल. ओके, आता हे जे फेनॉक्साईड आयन जे तयार होते हे फेनॉक्साईड आयन तयार झाल्यानंतर वेदर इट इज स्टेबल ऑर नॉट हे स्टेबल आहे किंवा नाही. ओके, याचा विचार जो आहे तो विचार आपल्याला करायला लागेल. ओके, आता हे फेनॉक्साईड आयन जे आहे हे स्टेबल आहे किंवा नाही याचा आपण विचार करू म्हणजे आपल्याला लक्षात येईल की खरंच फेनॉल ॲसिडिक आहे किंवा नाही. ओके, मी फेनॉक्साईड आयन दाखवतो. ओके, दिस इज फेनॉक्साईड आयन. हे फेनॉक्साईड आयन आणि हे फेनॉक्साईड आयन कसं तयार झाले तर फेनॉलमधनं हा O आणि H मधला बॉन्ड जो आहे तो बॉन्ड ब्रेक झाला H प्लस बाहेर निघून गेला आणि त्यामुळे ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज जो आहे तो निगेटिव्ह चार्ज झाला. आता आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन जो आहे तो इलेक्ट्रॉन रिच आहे त्याकडे इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे ते इलेक्ट्रॉन जे आहे ते ऑक्सिजन इथं देऊ शकतो आणि इथं डबल बॉन्ड जो आहे तो डबल बॉन्ड तो तयार करू शकतो आणि मग आपल्याला मिळतं डबल बॉन्ड हा O झाला. ओके, आणि मग आपण आपल्याला माहिती आहे की बेन्झिनमध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड्स आहेत. मग आता इथं मी डबल बॉन्ड दाखवला सिंगल बॉन्ड परत डबल सिंगल डबल ओके सिंगल आणि आता निगेटिव्ह चार्ज जो आहे तो इथे येईल. ओके, म्हणजे काय झालं की एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर जे ते रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार झालं की जिथं निगेटिव्ह चार्ज जो आहे तो या बेन्झिन रिंगवर आलाय. ओके, मी आणखी एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढू शकतो. ओके, पुन्हा एकदा मी अल्टरनेट डबल बॉन्ड दाखवले डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. ओके, तसंच डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. ओके, आणि आता निगेटिव्ह चार्ज जो आहे तो मी इथं दाखवलेला आहे. ओके, आणखी एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर जे आहे ते मी दाखवू शकतो. ओके, आणि आता आपल्याला दिसतंय की निगेटिव्ह चार्ज जो आहे तो निगेटिव्ह चार्ज इथं आलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय तर निगेटिव्ह चार्ज जो आहे तो बेन्झिन रिंगवर जात असल्यामुळं याला एक एक्स्ट्रा स्टॅबिलिटी मिळते. म्हणजे फेनॉक्साईड आयन जे आहे हे फेनॉक्साईड आयनला एक एक्स्ट्रा स्टॅबिलिटी मिळते आणि एक्स्ट्रा स्टॅबिलिटी मिळत असल्यामुळं हे फेनॉक्साईड आयन तयार होण्याचे चान्सेस जे ते चान्सेस जास्त आहेत. म्हणजेच H प्लस बाहेर पडण्याचे चान्सेस जास्त आहेत म्हणजेच हायड्रोनियम आयन तयार होण्याचे चान्सेस जे आहेत ते चान्सेस जास्त आहेत आणि म्हणून फेनॉल जे आहेत ते ॲसिडिक आहेत. ओके, म्हणजे आपण एक एव्हिडन्स जो आहे तो एव्हिडन्स आपण आर्हेनियस थेरीप्रमाणे देखील देऊ शकतो की फेनॉल्स ॲसिडिक का आहेत. ओके, सो फेनॉल्स आर ॲसिडिक बिकॉज इन aqueous solution they give H plus ions in the form of H3O plus ions that is hydronium ion and the phenoxide ion which is obtained is stable due to resonance. ओके, रेझोनन्सने हे जे आहे हे स्टेबल आपल्याला बघायला मिळतं. ओके, म्हणजे फेनॉल्सच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणू शकतो की फेनॉल्स आर ॲसिडिक इन नेचर. ओके, हे फेनॉल्स जे आहेत हे ॲसिडिक आहेत. ओके, आता आपण पुढची रिॲक्शन जी रिॲक्शन बघणार आहे आणि ती म्हणजे कोणती आहे तर एस्टरिफिकेशन. एस्टरिफिकेशन ऑफ फेनॉल्स. फेनॉल्सचं एस्टरिफिकेशन बद्दल आपण माहिती जी आहे ती माहिती आपण घेणार आहे. ओके, मग आता फेनॉलच्या एस्टरिफिकेशन बद्दल बघू. आपण अल्कोहोल्स ज्या वेळेला घेतले आणि त्यांचं एस्टरिफिकेशन केलं. ओके, त्यावेळेला आपण काय केलं होतं तर एस्टरिफिकेशन 3 प्रकारे केलं होतं. एक म्हणजे एस्टरिफिकेशन बाय युझिंग कार्बोक्झिलिक ॲसिड्स. ओके, त्यानंतर एस्टरिफिकेशन बाय युझिंग ॲसिड क्लोराईड. ओके, आणि एस्टरिफिकेशन बाय युझिंग ॲसिड अनहायड्रेट. आता हे आपण तिन्ही घेणार आहे आणि एस्टरिफिकेशन जे आहे ते एस्टरिफिकेशन पॉसिबल आहे किंवा नाही हे आपण विचार करू. पहिल्यांदा आपण कार्बोक्झिलिक ॲसिड घेऊ. विल टेक फेनॉल अँड दिस फेनॉल is treated with carboxylic acid. ठीक आहे, कार्बोक्झिलिक ऍसिड वर आपण फेनॉल जर समजा ट्रीट केले दिस इज फेनॉल अँड दिस इज कार्बोक्झिलिक ऍसिड. Actually this is phenol.
हे फेनॉल आहे. ओके, बेन्झीन रिंग आणि त्याला मी OH ग्रुप जोडला आणि हे कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, आता काय होतं, इव्हन फेनॉल रिॲक्ट्स विथ कार्बोक्सिलिक ऍसिड, हा H जो आहे हा H, ओके, आणि हा OH म्हणजे H2O जो आहे तो H2O निघून जातो आणि H2O निघून गेला की आपल्याला प्रॉडक्ट मिळतो. दिस इज बेन्झीन रिंग. त्याच्यानंतर हा O, ठीक आहे, O मी कुठेही लिहिला तरी चालेल. ओके, हा OH जो आहे तो OH मी इकडे घेतो म्हणजे आपल्याला प्रॉडक्ट लिहायला सोपं जाईल. ओके, हा O, नंतर हा C डबल बॉन्ड O आणि R. ओके, सो यू गेट RC डबल बॉन्ड O आणि ही बेन्झीन रिंग. ओके, सो यू गेट एस्टर एज द प्रॉडक्ट. So phenol, when it reacts with carboxylic acid, the H of phenol and OH of carboxylic acid, removal of water take place, आणि जेव्हा पाणी निघून जातं तेव्हा तुम्हाला काय मिळतं, तर एस्टर मिळतं. म्हणजे जसं अल्कोहोल्स हे एस्टर देतात कार्बोक्सिलिक ऍसिड बरोबर, तसंच फेनॉल्स देखील एस्टर देतात कार्बोक्सिलिक ऍसिड बरोबर. ओके, आता आपण कार्बोक्सिलिक ऍसिडच्या ऐवजी जर समजा तुम्ही ऍसिड क्लोराईड जर घेतलं, ओके, ऍसिड क्लोराईड. आता ऍसिड क्लोराईडचा फॉर्म्युला काय, तर RC डबल बॉन्ड OCl. सो दिस इज ऍसिड क्लोराईड. आणि मी जर समजा ऍसिड क्लोराईड घेतलं आणि जर समजा मी फेनॉलची रिॲक्शन जे ही फेनॉलची रिॲक्शन केली तर आता काय होणार आहे, तर हा H आणि हा Cl म्हणजे HCl निघून जाईल आणि तुम्हाला मिळेल RC डबल बॉन्ड O आणि बेन्झीन रिंग. ओके, म्हणजे RC डबल बॉन्ड O आणि ही बेन्झीन रिंग, पुन्हा एस्टर मिळालं आणि फक्त H2O च्या ऐवजी काय मिळालं आहे, तर आपल्याला HCl मिळालं. ओके, म्हणजे बाय प्रॉडक्ट जो आहे तो HCl मिळाला, की जे आपण अल्कोहोलमध्ये बघितलं होतं सेम जो होतंय. अल्कोहोलमधल्या OH मधला H काढून टाकतोय. ओके, तसंच इथं फेनॉल मधल्या OH मध्ये आपण H जो आहे तो H काढून टाकतोय. ओके, म्हणजे बाय युझिंग ऍसिड क्लोराईड ऑल्सो यू गेट एस्टर एज द प्रॉडक्ट. ओके, आता समजा ऍसिड क्लोराईडच्या ऐवजी समजा आपण ऍसिड अनहायड्राइड घेतलं. ओके, ऍसिड अनहायड्राइड. आता ऍसिड अनहायड्राइड म्हणजे काय, तर RC डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O आणि R. ओके, दिस इज ऍसिड अनहायड्राइड. हे ऍसिड अनहायड्राइड. ओके, आणि आता ऍसिड अनहायड्राइड आपण घेतलं आणि ते जर समजा आपण फेनॉल बरोबर जर आपण ट्रीट केलं तर आपल्याला माहिती आहे हे निघून जाईल. ओके, म्हणजे RC डबल बॉन्ड O आणि हा H. ओके, H निघून जाईल आणि तिथं C डबल बॉन्ड O आणि R येईल. म्हणजे RC डबल बॉन्ड O आणि बेन्झीन रिंग. ओके, म्हणजे RC डबल बॉन्ड O आणि ही बेन्झीन रिंग म्हणजे एस्टर आणि बाय प्रॉडक्ट HCl च्या ऐवजी फक्त काय, तर नॉट CH3 R. ओके, C डबल बॉन्ड O आणि H. Okay, so again you get ester as the product. So this is about the esterification of phenol. फेनॉलचं एस्टरिफिकेशन जे हे एस्टरिफिकेशन आपण बघितलं. आता हे एस्टरिफिकेशन करून आपल्याला जे प्रॉडक्ट्स जे मिळतात ते अत्यंत महत्त्वाचे प्रॉडक्ट असतात की ज्याला आपण ॲस्पिरिन असं म्हणतो. आता ॲस्पिरिन कसं तयार केलं जातं हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.